नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण उभ्या आहोत महाराष्ट्रामधील महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, गुजरात या ठिकाणी प्रसिद्ध असणाऱ्या मुरगुडच्या जनावरांच्या बाजारामध्ये. या ठिकाणी आपण पाहत आहोत की आवश्यकतांचा जो बाजार मांडण्यात आलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. कुठल्याही पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी मिळत नाहीत. नेहमीच येतो पावसाळा म्हणून कुठेतरी डागडुजी करायचं आणि त्या ठिकाणी काम करायची अशी काम चलाव योजना या ठिकाणी करण्यात आली. गेल्या वर्षी आपण याच ठिकाणी बातमी केली होती, मात्र त्यानंतर तात्पुरती उपाययोजना करण्यात आली. मात्र आता कुठल्याही परिस्थिती या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेली नाही आहे. जनावरांचे धक्के असोत, गाड्या उतरण्यासाठी जागा असतो किंवा जनावरांना चिखलातून वाट काढावी लागते. या ठिकाणी कर्नाटक, महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात व्यापारी विक्रेते येत असतात. जनावरांचा बाजार प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे ग्राहक आणि विक्रेते, शेतकरी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र त्याच्यासाठी कुठलीही व्यवस्था या ठिकाणी नाही आहे. पाण्याची सोय नाही, त्यात बसण्यासाठी त्यांना कुठलेही विश्रांतीगृह नाही आहे. त्याचबरोबर जनावरांच्या ज्या गाड्या असतात त्यांनी धक्का देखील बनवण्यात आला नाही. या ठिकाणी कोट्यावधीचा कर घेतला जातो, मात्र या ठिकाणी सुविधा दिल्या जात नाहीत. हा नागरिकांना, शेतकऱ्यांचा आरोप या ठिकाणी आहे. काही दिवसापूर्वी मुरगुडच्या नगराध्यक्षांनी या ठिकाणी पाहणी केली होती. आता बघूयात की ते या उपाययोजना कुठल्या पद्धतीने घेतात आणि कुठल्या पद्धतीने या ठिकाणी सोयी सुविधा देतात. मुरगुडच्या जनावरांचा बाजार समस्यांच्या गर्तेत, शेतकरी व्यापाऱ्यांचा संताप. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रसिद्ध असलेला मुरगुडचा ऐतिहासिक जनावरांचा बाजार सध्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे गंभीर समस्यांना सामोरे जात आहे. पावसाळा सुरू होताच संपूर्ण बाजार परिसरात चिखल आणि साचलेल्या पाण्याचे साम्राज्य पसरले असून शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. निसरड्या रस्त्यामुळे अनेक जण घसरून जखमी होत असल्याच्या घटनाही घडत आहेत. जनावरे उतरवण्यासाठी असलेले उतारही नादुरुस्त झाल्याने जनावरे आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्षा सुवासिनी पाटील यांनी बाजाराची पाहणी करून लवकर उपाययोजनांचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप ठोस कामे झालेली नाहीत. दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळून देखील पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विश्रांतीगृहे आणि चांगले रस्ते अशा मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. मुरगुडच्या ऐतिहासिक जनावरांच्या बाजाराचा दर्जा टिकवण्यासाठी कायमस्वरूपी सुविधा उभाराव्यात अशी शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची जोरदार मागणी आहे. या आठवड्याचा बाजार मुरगुडचा, ही बाजारची परिस्थिती अशी आहे, राड वळकना, रस्ता वळकना, गाड्या अडकून पडाल्यात. जरा काहीतरी इकडे लक्ष द्यावं लागतंय नगरपालिकेनं, तर हा बाजार होईल. पायाला खत उठा लागल्यात, ही अवस्था अशी झाली आहे. लक्षात आलं का तुमच्या? 60-65 किलोमीटर अंतरावरून आम्ही इकडे व्यापार करायसाठी येतोय. जनावरं अडकाडकी, गाड्या अडकाडकी सगळी व्हायला लागल्या. जरा लक्ष ठेवावं अशी आमची सगळ्या व्यापाऱ्याच्याकडून कळकळीची विनंती आहे. केके न्यूज साठी प्रतिनिधी ओंकार पोद्दार.